नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रत्यक्ष अभ्यासक्रमासंबंधी चर्चा करायची आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पुढच्या व्हिडिओमध्ये मी शिकवायला सुरुवात करणार आहे. निश्चितच या व्हिडिओमध्ये मी शिकवायला सुरुवात करतो आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या अभ्यासक्रमाला एकूण 10 कथांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या 10 कथांवरच आधारित तुम्हाला 40 मार्काची परीक्षा द्यावी लागणार आहे. तरीसुद्धा आपल्याला वाङ्मय आणि वाङ्मय किंवा साहित्य किंवा साहित्याचे प्रकार आणि विशेषतः कथा हा एक वाङ्मयाचा किंवा साहित्याचा प्रकार आहे. त्यामुळे त्यासंबंधी सुरुवातीला थोडीशी आपण चर्चा करूया आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष आपल्या अभ्यासक्रमाला असलेल्या कथेला सुरुवात करूया. नुकतेच तुम्ही 12वी होऊन आलेला आहात, त्यामुळे साहित्याच्या संदर्भामध्ये खूप जाणीव तुम्हाला असेल अशातला भाग नाही. नंतरच्या कालखंडामध्ये तुम्ही BA व्हाल, BAच्या नंतर MA, तुम्ही ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असेल ते MA करू शकतील. परंतु आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही नुकते 12वी होऊन आलेलं असल्या कारणामुळे साहित्याची खऱ्या अर्थानं तुम्हाला ओळख असेल असं म्हणता येणं शक्य नाही किंवा म्हणता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कथा हा एक स्वतंत्र साहित्याचा प्रकार आहे. साहित्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, वाङ्मयाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे कथा हा एक वाङ्मयाचा प्रकार आहे, कविता हा एक वाङ्मयाचा प्रकार आहे, साहित्याचा प्रकार आहे. निबंध हा एक साहित्याचा प्रकार आहे, कादंबरी हा एक साहित्याचा प्रकार आहे, नाटक हा एक साहित्याचा प्रकार आहे, एकांकिका हा एक साहित्याचा प्रकार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी साहित्य वाचलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना थोडंफार माहिती असेल. परंतु 12वीपर्यंत आपण शक्यतो आपल्या अभ्यासक्रमापुरतंच मर्यादित राहतो. अवांतर तेवढंसं वाचन आपण करत नाही. त्यामुळे मी यासंबंधी चर्चा करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, कथा हा एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे किंवा साहित्य प्रकार आहे आणि या वाङ्मय प्रकाराची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या दृष्टिकोनातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी आपल्या BA फर्स्ट इयरच्या ऑप्शनल मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये 10 कथांचा समावेश केलेला आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता तुमचा बोर्ड असणार नाही, विद्यापीठ तुमचं असणार आहे. म्हणजे आता तुम्ही जे काही BA फर्स्ट इयरला प्रवेश घेतलेला आहे, तुम्हाला विद्यापीठाअंतर्गत परीक्षा द्यावी लागणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड असं या विद्यापीठाचं नाव आहे. तरी असो, तर आपण कथा या वाङ्मय प्रकाराच्या बाबतीमध्ये पाहूया. आता मी म्हटल्याप्रमाणे कथा हा एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे. तुम्हाला माहिती आहे की गोष्ट सांगणे, गोष्ट ऐकणे हा मुळात मानवी स्वभाव आहे. आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जे काही सुधारणा झालेल्या आहेत, जे काही आधुनिक महाराष्ट्र आज घडलेला आहे किंवा देशामध्ये जे काही आधुनिक सुविधा किंवा आधुनिक विकास जो काही झालेला आहे, तो विकास आरंभीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे अगदी रूढी परंपराप्रिय अशा प्रकारचा आपला समाज, भारतीय समाज होता आणि म्हणून पारंपरिक पद्धतीनं जीवन जगणे हे माणसाला आवडायचं आणि म्हणून पारंपरिक पद्धतीने जीवन जगत असताना गोष्ट सांगणे किंवा ऐकणे हा मानवाचा स्वभाव होता. जसं की तुमच्या घरामध्ये कोणी असेल, आजी असेल, आजोबा असतील, तर त्यांना तुम्ही विचारू शकता की पूर्वीच्या कालखंडामध्ये किंवा जुन्या कालखंडामध्ये सायंकाळ झाल्याच्या नंतर झोपण्यापूर्वी गोष्टी सांगल्या जायच्या. गोष्टी सांगणारा तो निवेदक आणि ऐकणारे सगळेच, आणि ऐकणाऱ्यांपैकी एक फक्त हुंकार द्यायचा, हूं म्हणायचं. आणि अशा पद्धतीनं गोष्ट सांगण्याच्या माध्यमातून यांचं रंजन व्हायचं. म्हणजे सुरुवात ही या पद्धतीनं झालेली आहे. परंतु याला आपण काय म्हणतोय, लोककथा असं म्हणतो.
म्हणजे जे लोक पारंपरिक पद्धतीनं जीवन जगतात आणि पारंपरिक पद्धतीनं जीवन जगत असताना त्यांनी जे काही वाङ्मय निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं त्याला लोकवाङ्मय असंही म्हटलं जातं. लोककथा हा एक लोकवाङ्मयाचा प्रकार आहे. म्हणजे तो आपल्याला त्याच्याशी आपला संबंध नाही, परंतु सुरुवात कथेची हे सांगत असताना या पद्धतीनं मी इथे उल्लेख केलेला आहे. परंतु जेव्हा इथे इंग्रज आले, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इथे इंग्रज स्थिर झाले, आपल्या साम्राज्याची मुळं खोलवर रुजवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि ते इथे आलेले असताना त्यांच्याबरोबर त्यांची संस्कृती, त्यांचं साहित्यही आलं आणि त्यांचं साहित्य आल्यामुळे त्यांच्या साहित्याचं अनुकरण व्हायला इथे सुरुवात झाली. आता मूळ मुद्द्याकडे आपण येतो आहोत. लघुकथा, कथा, लघुकथा. लघु या शब्दाचा अर्थ आकाराने लहान. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की इंग्रजीमध्ये शॉर्ट स्टोरी हा साहित्याचा प्रकार जो आहे, इंग्रजीमधील शॉर्ट स्टोरी हा शब्द जेव्हा मराठीमध्ये आला, त्याचा अर्थ जेव्हा आपण घेऊ लागलो, तेव्हा खऱ्या अर्थानं मराठीमध्ये लघुकथा हा शब्द रूढ झाला. हे आपण महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं लघुकथा हा वाङ्मय प्रकार जो आहे तो वाङ्मय प्रकार अत्यंत महत्त्वपूर्ण वाटू लागला. आणि मग इंग्रजी शिक्षणाने किंवा इंग्रजी साहित्याने भारावलेले आपले इथले भारतीय किंवा महाराष्ट्रीयन यांनीसुद्धा लिहायला सुरुवात केली. आणि लिहायला सुरुवात करत असताना आपल्या इथला समाज, आपल्या इथली संस्कृती, आपल्या इथली माणसं किंवा आपल्या इथे असणारं जे काही वास्तव आहे ते वास्तव साहित्याचा विषय होऊ शकते असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनीसुद्धा खऱ्या अर्थानं कोणी कवितेच्या माध्यमातून मांडायला लागलं, कोणी कथेच्या माध्यमातून मांडायला लागलं, कोणी नाटकाच्या माध्यमातून मांडायला लागलं किंवा कोणी अन्य वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातून मांडायला लागलं. आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लघुकथा हा शब्द शॉर्ट स्टोरी इंग्रजी साहित्याच्या प्रकारामधील त्यावरून मराठीमध्ये आलेला आहे. आता कथा म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या बघायची काही गरज नाही. म्हणजे नेमकं कथेमध्ये काय असतं हे आपण थोडंसं पाहूया. कथेमध्ये पात्र असतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कथेमध्ये कथानक असतं. पात्र असल्यामुळे कथेमध्ये संवाद असतात. संवाद आहे अर्थात लेखकाचं निवेदन असतं. लेखकाचं निवेदन म्हणजे लेखक मध्येच बोलत असतो, त्याला निवेदन असं म्हणतात. किंवा कथेमध्ये वातावरण असतं आणि कथेमध्ये भाषा असते. म्हणजे ही महत्त्वाची कथेची विशेष आहे. आणि यावरच आधारित कथालेखक करत असतो. म्हणजे कथा या वाङ्मय प्रकाराच्या बाबतीमध्ये एवढीशी जरी समजा बाब किंवा एवढ्या जरी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या किंवा एवढा जरी विचार तुम्ही लक्षात ठेवला तरी पुरेपूर आहे. एक आपण लक्षात काय ठेवायचं आहे की कथा हा मराठी साहित्याचा स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे. आणि या वाङ्मय प्रकाराची ओळख व्हावी म्हणून आपल्या अभ्यासक्रमाला एकूण 10 कथांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर त्या 10 कथांपैकी आता मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 कथांची नावं पाठवलेली आहेत. तुम्ही वहीवर लिहून ठेवलेलं असाल. जर समजा ज्या विद्यार्थ्यांनी वहीवर लिहून ठेवलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी वहीमध्ये नोंद करून ठेवायची आहे 10 कथांची नावं. म्हणजे मी जी कथा शिकवेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल कोणत्या क्रमांकाची आपली कथा चाललेली आहे. त्यामुळे वहीमध्ये नोंद करून घेणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, मी जे काही व्हिडिओ तुम्हाला पाठवतो आहे ते ऐकून तुम्ही परत वहीमध्ये किंवा रोलिंग पेजेसवरती लिहून काढणं आवश्यक आहे. कारण व्हिडिओ ऐकल्यानंतर हे सगळंच काही तुमच्या लक्षात राहील अशातला भाग नाही. पहिल्यांदा समजून घ्यायचं आणि समजून घेऊन मग काय करायचं, वहीमध्ये लिहून काढायचं आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे.
तर आता आपण प्रत्यक्ष कथेला सुरुवात करूया. आपल्या अभ्यासक्रमापैकीच अतिथी देवो भव या नावाची कथा आहे. वामन चोरघडे यांनी लिहिलेली आहे. अतिथी देवो भव, वामन चोरघडे. लघुकथा लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. तुमच्या पुस्तकामध्ये थोडासा परिचय त्यांचा दिलेला असतो. खास करून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की वामन चोरघडे यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर नवकथेच्या कालखंडातले महत्त्वाचे कथाकार म्हणून वामन चोरघडे यांची ओळख आहे. नवकथाकाराचा कालखंड कोणता? 1940 ते 1960 हा कालखंड आहे. कारण या कालखंडामध्ये जगामध्येच अनेक घडामोडी घडल्या आणि अनेक घटना घडल्यामुळे त्या घडामोडींचा परिणाम साहित्यावरती सुद्धा झाला. त्याच मी आता उल्लेख केलेला आहे 1940 ते 60 याच दशकामध्ये दुसरं महायुद्ध झालं आणि या दुसऱ्या महायुद्धाचा संबंध मानवी जीवनावर परिणाम झाला, अर्थात साहित्यावरही परिणाम झाला. याच कालखंडामध्ये अनेक प्रकारची यंत्र आली, ग्रामीण भागापर्यंत पोहोचली. एकंदरच मानवी जीवन या कालखंडामध्ये बदललेलं आपल्याला दिसून येतं आणि याच कालखंडातले वामन चोरघडे हे लेखक आहे. अजून एक महत्त्वाची बाब तुम्ही लक्षात ठेवायची आहे की वामन चोरघडे यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकामधून अतिथी देवो भव ही कथा घेण्यात आलेली आहे हे पण महत्त्वाचं आहे. वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग 1 हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? वामन चोरघडे यांनी. कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग 1. आणि या पुस्तकामधून अतिथी देवो भव ही कथा घेण्यात आलेली आहे. इथपर्यंत आलं लक्षात. अजून वामन चोरघडे यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्यांनी 1932 मध्ये अम्मा नावाची पहिली कथा लिहिलेली आहे. हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. आणि मूळ मुद्दा या कथेच्या बाबतीमध्ये शेती आणि बैल यांचा अनुबंध कशा प्रकारचा आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपला भारत कसा आहे, कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्या कारणामुळे बैल कृषीच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि म्हणून लेखकाने अतिथी देवो भव हे जे काही शीर्षक दिलेलं आहे, अतिथी देवो भव हे जे शीर्षक दिलेलं आहे ते बैलाला अनुसरून त्यांनी दिलेलं आहे. कारण बैलांशिवाय शेती होणं शक्य नाही. जणू काही बैल आपल्या इथे आहे ते म्हणजे अतिथी देवो भव अशाच पद्धतीची भूमिका वामन चोरघडे या कथाकाराची आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. तर या चर्चेमधून एक अजून बाब महत्त्वाची लक्षात तुम्ही ठेवा. परत एकदा मी सांगतो आहे की अतिथी देवो भव ही कथा कोणत्या म्हणजेच वामन चोरघडे यांनी लिहिलेल्या कोणत्या कथासंग्रहामधून किंवा कोणत्या पुस्तकामधून घेण्यात आलेली आहे. वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग 1. परत एकदा सांगतो आहे, वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग 1 या पुस्तकामधून अतिथी देवो भव ही कथा घेण्यात आलेली आहे. मग या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे? शेती आणि बैल यांचा अनुबंध आहे. हे का सांगितलेलं आहे? कारण आपला भारत देश कसा आहे, कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्या कारणामुळे निश्चितपणानं बैलांवरती आपली शेती, आता अलीकडच्या काळामध्ये यंत्र आलेली आहेत, परंतु बैलांशिवाय आपलं काम फक्त अशातला भाग नाही. म्हणून त्या कालखंडामध्ये सुद्धा लेखक शेती आणि बैल यांचा अनुबंध सांगायला लागलेले आहेत. आणि म्हणून बैलांविषयी आजही कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जाते. खरोखरच बैलांवर आपली शेती अवलंबून आहे किंवा आपलं एकूण
जीवन अवलंबून आहे, ही भावना आजही प्रत्येक भारतीयांची आहे आणि या भावनेमधूनच सण निर्माण झालेले आहेत. या बैलांविषयीची कृतज्ञतेची भावना म्हणून आजपर्यंत किंवा आजही पोळा सण साजरा केला जातो. म्हणजे हा विषय या कथेमध्ये घेऊन वामन चोरघडे अतिथी देवो भव ही कथा लिहितात. अजून तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक कथेचा अभ्यास करत असताना त्या कथेतली पात्र तुम्ही पाठ करायची. जेव्हा तुम्ही कथेतली पात्र पाठ कराल तेव्हा नेमकं त्या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे हे तुमच्या ताबडतोब लक्षात येतं. कारण 10 कथा अभ्यासक्रमाला आहेत, त्यामुळे त्या 10 कथांमधले स्वतंत्र पात्र आहेत. त्यामुळे एका कथेतली पात्र दुसऱ्या कथेमध्ये जाऊ नये, गोंधळ उडू नये. परीक्षेमध्ये असं होऊ शकतं. एका कथेतली पात्र दुसऱ्या कथेमध्ये आपण लिहितो. केव्हा लिहितो? आपल्याला पाठ झालेली नसल्या कारणामुळे. त्यामुळे आपण कथेचा अभ्यास करत असताना त्या कथेतली पात्र कोणती आहेत किंवा त्या कथेतल्या पात्रांची नावं पाठ करणं आवश्यक आहे. तर पात्र परिचय असा मुद्दा तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचा कथेला सुरुवात करत असताना. आता मी तुम्हाला मुद्देसूदच शिकवणार आहे प्रत्येक कथा, म्हणजे तुमच्या चटकन लक्षात येऊ शकते. तर पात्र परिचय असा एक मुद्दा तुम्ही लिहून ठेवायचा आहे. आता अतिथी देवो भव या कथेमध्ये कोणती पात्र आहेत? पात्र परिचय असा मुद्दा तुम्ही लिहिल्यानंतर त्याच्या खाली मग पात्रांची नावं. या कथेतली बायजा हे एक स्त्री पात्र आहे, बायजा. त्याच्यानंतर पैकू म्हणजे बायजाचा पती पैकू. त्याच्यानंतर आहे पाटील. त्याच्यानंतर आहे डॉक्टर आणि मग त्याच्यानंतर आहेत डॉक्टरच्या पत्नी म्हणजे डॉक्टर बाई. एवढी पात्र या कथेच्या बाबतीमध्ये महत्त्वाची आहेत. आणि अत्यंत महत्त्वाची या कथेमध्ये 2च पात्र आहेत, बायजा आणि पैकू. ही 2 पात्र आपण लक्षात ठेवायची आहे. आणि त्यानंतर मग मुद्देसूद या कथेचा आपण अभ्यास करायचा आहे. तर एक पहिला मुद्दा आपण या कथेच्या बाबतीमध्ये बघूया. या कथेमध्ये स्त्रियांचे कष्टाळू जीवन हा पहिला मुद्दा आपण लक्षात घेऊ. आता तुमच्या त्या पुस्तकामध्ये असे मुद्देसूद काही दिली नाही, डायरेक्ट कथा देण्यात आलेली आहे. परंतु ती कथा वाचल्यानंतर लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे हे आपण समजून घेण्यासाठी आपल्याला मुद्देसूद त्या कथेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. स्त्रीचे कष्टाळू जीवन, विशेषतः भारतीय स्त्रीचे. आणि ह्या भारतीय स्त्रीचे कष्टाळू जीवन सांगत असताना लेखकाने बायजाचा संदर्भ घेतलेला आहे. या कथेतलं बायजा नावाचं पात्र अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की भारतीय स्त्रियांचं जे कोणतं जीवन आहे ते भारतीय स्त्रियांचं जीवन अत्यंत कष्टाळू अशा प्रकारचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागाचा विचार करत असताना ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीनं पुरुष वर्ग शेतीमध्ये काबाड कष्ट करत असतो, तशाच पद्धतीनं ग्रामीण भागातल्या स्त्रिया शेतीमध्ये काबाड कष्ट करत असतात. खरं तर शेतीमध्ये काबाड कष्ट करत असताना अगदी कमी वयापासून याला सुरुवात होते. खरं तर 20 ते 30 हा अत्यंत उमेदीचा काळ असतो. आणि हेही आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये मुलगी म्हटल्यानंतर लग्न लवकर केले जातात. आणि लग्न झालं तेव्हापासूनच त्या स्त्रीच्या कष्टाळूपणाला सुरुवात होते. आणि तसाच संदर्भ या कथेमध्ये आलेला आहे. बायजा नावाची स्त्री आहे आणि ती शेतीमध्ये काबाड कष्ट करत असते. म्हणजे लेखकाला केवळ बायजा अपेक्षित नाही,
भारतामधल्या ज्या कोणत्या स्त्रिया आहेत त्या भारतातल्या स्त्रियांना अशाच पद्धतीनं कष्ट करावं लागतं. आणि दुसरी महत्त्वाची बाब, आपल्याकडे शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आणि जर समजा निसर्गाने साथ दिली नाही तर उत्पन्न होणं शक्य नाही आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या कौटुंबिक जीवनावरती होतो. आणि म्हणून लेखक काय सांगतायत की कालपासून पावसाचा थेंब पडत नव्हता किंवा पाण्याला सुरुवात झालेली नव्हती. आकाश स्वच्छ दिसायला लागलेलं होतं. गावातली माणसं झोपेतून उठलेली आहे. सकाळचं थोडंसं प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि बायजासुद्धा तशा पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसून येते. आणि मग तिने सुद्धा पहाटेची आपली कामं उरकलेली असतात. लेखक सांगतात की यंत्रापेक्षाही तिच्या कामाची, ज्याला आपण काय म्हणू शकतो, गती होती असं लेखक लिहितात. कारण त्या कामामध्ये स्वतःचा जीव ती ओतत होती. पती आहे, तिचा मुलगा आहे, पांढऱ्या आणि लाल ही बैलांची जोडी आहे. आणि म्हणून ही काम करण्यामध्ये व्यस्त झालेली असते. गेल्या 8-10 महिन्यामध्ये तिच्या हाताला म्हणजे स्थिरता नव्हती. आता मी सांगितल्याप्रमाणे 20 ते 30 हा अत्यंत उमेदीचा कालखंड आहे. आणि उमेदीचा कालखंड असताना ती घरचीही कामं करायची आणि शेतातली सुद्धा कामं करायची. जणू काही तिच्या वाट्याला कष्टच आलेले आहेत. आणि म्हणून लेखक काय सांगतायत की आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये कष्टाळू स्त्रियांना वय नाही. म्हणजे अगदी 20 ते 30 वर्ष त्याच्याही अगोदर त्या काबाड कष्ट करायला सुरुवात करतात. मुलगी लहानाची मोठी कधी होते, कधी सासरी जाते आणि नेमकं काबाड कष्ट करायला कधी सुरुवात होते, म्हणजे हे याला सांगता येणं सुद्धा शक्य नाही. आणि मग खऱ्या अर्थानं वयाचा जो कोणता आकडा आहे 31 पासून सुरू होतो आणि बायजासुद्धा 8 महिन्यापासून अविश्रांतपणे श्रम करत नसते. म्हणजे इथं आपण लक्षात काय ठेवायचं आहे, बायजा प्रातिनिधिक रूपामध्ये आणून लेखकाने भारतीय स्त्रियांच्या कष्टाळू जीवनाचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. हा एक मुद्दा आपण या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. इथं आपण थांबूया. पुढचे जे काही मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.